जिल्हाध्यक्षाची निवडणूक आपली झालेली आहे, काय सांगाल सर? मी सर्वप्रथम आमच्या पक्षाचे सर्वांना माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, धनंजय मुंडे साहेब, विक्रमजी काळे, सतीश चव्हाण साहेब, सूरज चव्हाण साहेब या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली, त्या संधीचे मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, विधानसभा, लोकसभा ह्या सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची ताकद 100% वाढलेली दिसतील। येणाऱ्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये 1 नंबर पक्ष करणार आहोत। सर, राष्ट्रवादीचे शेतकरी नेता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते, शेतकऱ्यासाठी आपलं काय सरकार आहे? शेतकऱ्यांच्या बद्दल, शेतकऱ्यांचे जे खताचे असतील, कर्जाचे प्रश्न असतील, जे भाववाढीचे प्रश्न असतील, ह्या सगळे प्रश्न जे काही तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतील, शेतकऱ्याच्या माध्यमातून पोहोचतील, शासनाच्या वतीपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध राहील। महाराष्ट्र सरकारच्या वतीने कांदा महाबँक सुरू होणार आहे, यात 60,000 युवकांना रोजगार मिळणार आहे, काय सांगाल? सर, तुम्ही जे म्हणत असाल ते असेल तर चांगली गोष्ट आहे। नमस्कार, मी माधव गंगाधरराव चिंचाळे पाटील, राष्ट्रवादी युवकचे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सूरजदादा चव्हाण यांच्या हस्ते माझी नियुक्ती नांदेड शहर कार्याध्यक्षपदी झालेली आहे। त्यासाठी मी पक्षश्रेष्ठींचं आभार व्यक्त करतो आणि आत्ता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विश्वंभर पवार साहेब यावेळी उपस्थित होते, शहराचे अध्यक्ष मोहसिन खान पठाण युवकचे हे पण उपस्थित होते, माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटील घोगरे आणि आपले भरपूर कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि आजचा कार्यक्रम पक्षवाढीसाठी, पक्ष संघटनासाठी येणाऱ्या काळामध्ये जे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, लोकसभा असो, विधानसभा असो, यासाठी पक्ष संघटन मजबूत कसं करता येईल यासाठी पण आमची चर्चा झालेली आहे। पुढील काळामध्ये आम्ही राष्ट्रवादी ताकद वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि प्रयत्न करत। धन्यवाद।